Hello dear students, in today's video we are going to see three types of cells. Yes, in yesterday's video we have started about electric cells, and in that we have seen the first type of cell, that is dry cell, and now today we will be seeing three types of cell, that is nickel cadmium cell, lead acid cell and lithium ion cell. Okay, so let us start. The first type of cell is lead acid cell. Now, as the name itself indicates, this type of cell contains lead and a certain type of acid. See students, कोणताही सेल असू देत, इलेक्ट्रिक सेल, त्याच्यामध्ये कंपल्सरी इलेक्ट्रोलाइट हा प्रेझेंट असतो. आता हा इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय असतो, विच कंटेन्स सर्टन टाइप्स ऑफ आयन्स, आणि जेव्हा त्या पर्टिक्युलर केमिकलमधून आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो करतो तर त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये असणारे आयन्स हे सेपरेट होतात, जी केमिकल रिॲक्शन होते, अँड ड्यू टू दॅट सेपरेशन ऑफ आयन्स इलेक्ट्रिक करंट जो आहे तो जनरेट होतो. हे लक्षात घ्या, इलेक्ट्रोलाइटचं फंक्शन काय आहे सेलमधलं. ओके, सो ह्या लीड ॲसिड सेलमध्ये जो इलेक्ट्रोलाइट आहे तो आहे H2SO4, दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड. आधीच्या आपण ड्राय सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट कोणते बघितलेले होते, तर दोन, झिंक क्लोराईड हा जो इलेक्ट्रोलाइट होता बघा, लिक्विड पल्प जो होता, सो तो वेगळा इलेक्ट्रोलाइट. इथे असणारा H2SO4 हा एक इलेक्ट्रोलाइट आहे. सो ह्याचं स्ट्रक्चर जे आहे एकदम इझी आहे. डायग्रॅम तुम्हाला काढायला विचारली जाते. हा जो आहे हा आपला कंटेनर, आणि याच्यामध्ये जे आहे इट इज सल्फ्युरिक ॲसिड विच इज इन डायल्यूट स्टेट. इट इज डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. ओके, आता जसं याच्या नावामध्ये सांगितलं आहे, इट इज हॅविंग लीड ॲज ॲन इलेक्ट्रोड. दोन इलेक्ट्रोड असतात, एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड. ओके, सो याच्यामधला जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे तो देखील लीडचाच आहे, आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड जो आहे तो देखील लीडचाच आहे. फक्त मग डिफरन्स काय आहे बघा, जो निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे तो फक्त लीडचा, आणि जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे तो आहे लीड ऑक्साईडचा. ओके, सो लीड दॅट इज लीडचा सिम्बॉल आहे PB. ओके, सो इट इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड, आणि PbO2 दॅट इज लीड ऑक्साईड इज द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. ओके, आता हे दोन इलेक्ट्रोड्स एकमेकांना कनेक्ट झालेले असतात, आणि ह्यांच्यामध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो असतो 2 व्होल्टचा. ह्या दोन इलेक्ट्रोड्समधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स असतो, आणि तो कितीचा आहे तर 2 व्होल्टचा आहे. 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी लक्षात ठेवा. आणि हा जो इथे H2SO4 आहे तो आहे इलेक्ट्रोलाइट. असं एकदम सिम्पल स्ट्रक्चर आहे ह्या लीड ॲसिड सेलचं. दोन इलेक्ट्रोड्स, एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जो कशाचा बनलेला आहे, लीड ऑक्साईडचा. आता जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये कन्स्ट्रक्शन, वर्किंग, ॲडव्हान्टेजेस या फॉर्ममध्ये बघितलेलं होतं, सेम वेनं इथे लीड ॲसिड सेल देखील आपण त्याच फॉर्मॅटमध्ये बघूयात. सो ही डायग्रॅम झाली. ओके, कन्स्ट्रक्शनमध्ये काय सांगणार बघा, इट कंटेन्स 2 electrodes which are those, they are both are made up of lead. त्यापैकी जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे इट इज मेड अप ऑफ लीड ऑक्साईड, अँड द निगेटिव्ह इलेक्ट्रोड इज मेड अप ऑफ लीड ओनली. ओके, अँड द इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणायचं सांगितलं की ज्याच्यामध्ये आयन्स असतात, याच्यामध्ये H+ आयन, SO4- आयन्स, आणि जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होणार ह्याच्यातून किंवा जनरेट होणार तर कशामुळं होणार, तर ह्या आयन्स जे आहेत ते सेपरेट झाल्यामुळं होणार. ओके, इलेक्ट्रोलाइट कोण आहे याच्यातला, डायल्यूट H2SO4 दॅट इज सल्फ्युरिक ॲसिड. ओके, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन. आता हे जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत त्यांच्यामधलं पोटेन्शियल डिफरन्स किंवा जो व्होल्टेज आहे इट इज ऑफ 2 व्होल्ट्स. कंपॅरेटिव्हली जो आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला होता ड्राय सेल, त्या ड्राय सेलच्या कंपॅरिझनमध्ये
याच्यातून प्रोड्यूस होणारा करंट हा जास्त असतो. ओके, सो हे कन्स्ट्रक्शन झालं, डायग्रॅम झाली. नाव वर्किंगमध्ये काय सांगणार तुम्ही? जसं आपण ड्राय सेलच्या वर्किंगमध्ये सांगितलेलं होतं, काय सांगितलेलं होतं की ड्यू टू द केमिकल रिॲक्शन विच टेक प्लेस इन बिटवीन द डिफरंट केमिकल्स विच आर प्रेझेंट इन द सेल, इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड बिटवीन द टू टर्मिनल्स ऑफ द इलेक्ट्रोड्स. असं सिम्पल सगळ्यांच्या वर्किंगमध्ये ऑलमोस्ट तुम्ही सेम टाईपचंच वर्किंग हे सांगणार की या सगळे जे केमिकल्स आहेत या केमिकल्समध्ये रिॲक्शन होते अँड ड्यू टू दॅट केमिकल रिॲक्शन इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस्ड. सो वर्किंगमध्ये आपण तेच लिहूयात, ड्यू टू द केमिकल रिॲक्शन बिटवीन द केमिकल्स electric current is produced between the two terminals, that is cathode and anode. आलं लक्षात? सो हे झालं वर्किंग पार्ट, कन्स्ट्रक्शन झालं, वर्किंग झालं. आता ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघूयात. ह्याचे डिसॲडव्हान्टेजेस आपण काही लिहिणार नाही आहोत, फक्त ॲडव्हान्टेजेस किंवा याचे मेरिट्स असं देखील म्हणू शकतात. आता हा जो मगाशी जसं सांगितलं तुम्हाला लीड ॲसिड सेल, इट प्रोड्युसेस मच हाय अमाऊंट ऑफ करंट. हाय अमाऊंट ऑफ करंट इज प्रोड्युस्ड आणि म्हणून या टाईपची जी सेल असतो तो आपले जे कार असतात कार, ट्रक, इवन आपल्या मोटर बाईक्स ज्या असतात किंवा आपले जे UPS जसं मोबाईल कम्प्युटरचा, तर त्याच्यामध्ये देखील हे लीड ॲसिड सेल्स हे यूज केले जातात. हा त्याचा मोठा एक ॲडव्हान्टेज आहे. आपण एक ड्राय सेल आणि लीड ॲसिड सेल यांच्यामध्ये कंपॅरिझन देखील बघणार आहोत. सो ह्याचा ॲडव्हान्टेज पुढचं काय सांगणार की इट इज यूज्ड इन मोटर्स, ट्रक्स, कार्स आणि UPS जे सांगितलं तुम्हाला अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, तर त्याच्यामध्ये देखील हे लीड ॲसिड टाईपचे जे सेल असतात किंवा ज्याला आपण बॅटरी म्हणतो बघा, गाडीची बॅटरी उतरली वगैरे असं तुम्ही बरेचदा शब्द यूज केलेले असतात. सो ह्या बॅटरीज म्हणजे ह्या लीड ॲसिड सेलपासून बनलेल्या बॅटरीज असतात. ह्याचा अजून एक महत्त्वाचा असा ॲडव्हान्टेज आहे, तो म्हणजे या बॅटरीज ह्या रिचार्जेबल असतात. वी कॅन रिचार्ज देम. सो हे काही ॲडव्हान्टेजेस झाले ह्या लीड ॲसिड सेलचे. आता बघा याच्यावरचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया की काय क्वेश्चन्स विचारले जातात. 5 मार्क्ससाठी तुम्हाला ह्याच पद्धतीनं डायग्रॅम, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ॲडव्हान्टेजेस असं लिहायला विचारलं जातं. नुसती डायग्रॅम 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये ह्या केमिकल्सचे नेम विचारले जातात की पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडला काय आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोडमध्ये काय असतं, ह्या दोघांच्यामध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स किती वोल्टचं आहे, इलेक्ट्रोलाइट म्हणून कोणतं केमिकल तुम्ही यूज करता. सो ही जे क्वेश्चन्स आहेत ते 1 मार्कच्या क्वेश्चनसाठी विचारले जातील. अजून एक इम्पॉर्टंट असा क्वेश्चन विचारला जातो की जो तुम्ही इझिली सांगू शकता अँड दॅट इज डिफरन्स. कशामधला डिफरन्स? तर ड्राय सेल आणि लीड ॲसिड सेल या दोघांच्यामधला डिफरन्स. मिनिमम 2 or 3 मार्क्ससाठी जेव्हा विचारलं जाईल तर तेव्हा तुम्हाला 1 पॉईंट डिफरन्स लिहिण्यासाठी हाफ मार्क दिला जातो. सो 4 to 5 पॉईंट्स तुम्हाला याच्यामध्ये डिफरन्सचे सांगता आले पाहिजेत की जे इझिली येतात. बघा आता त्यासाठी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये शिकलेली ड्राय सेलची जी इन्फॉर्मेशन आहे ती आठवावी लागेल. आपण ड्राय सेलमध्ये जे इलेक्ट्रोड्स यूज केलेले होते त्याच्यामधला जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड होता तो कोण होता? ड्राय सेलमधला इट वॉज ग्रॅफाईट, जो सेंटरमध्ये होता. सो आता इथे आपण दोघांची कंपॅरिझन बघूयात. ड्राय सेल आणि लीड ॲसिड सेल दोघांच्या मधला डिफरन्सचा
फर्स्ट पॉईंट मी काय सांगितलं बघा, याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कोणतं यूज केलेलं होतं, इट वॉज ऑफ ग्रॅफाईट, आणि निगेटिव्ह टर्मिनल होता झिंकचा. मी पूर्ण लिहित बसत नाही, फक्त तुम्हाला डिफरन्सचे पॉईंट्स कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते शॉर्टमध्ये सांगते आहे. लीड ॲसिड सेलमध्ये सांगा पॉझिटिव्ह टर्मिनल आपला काय आहे, लीड्स ऑक्साईड, आणि निगेटिव्ह टर्मिनल आहे दॅट इज लीड ओनली. सो हा एक आपला डिफरन्स झाला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स दोघांच्यामध्ये जे आहेत तो आपला फर्स्ट डिफरन्स. त्यानंतर जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की ह्याच्यातलं इलेक्ट्रोलाइट हा एक डिफरन्स होऊ शकतो. आपला लीड ॲसिड सेलमध्ये जो इलेक्ट्रोलाइट आहे इट इज H2SO4 अँड देन इन ड्राय सेल इट वॉज झिंक क्लोराईड अँड अमोनियम क्लोराईड. हे दोन आपले इलेक्ट्रोलाइट्स होते इन ड्राय सेल. ओके, आता थर्ड डिफरन्स बघा काय आहे, याच्यामधून जो करंट प्रोड्यूस होतो इट इज व्हेरी लेस करंट, whereas in this lead acid cell more current is produced. याच्या डिसॲडव्हान्टेजमध्ये तुम्हाला ड्राय सेलच्या मी सांगितलेलं होतं बघा की रिॲक्शन जी आहे ती स्लो होते. सो दॅट इज अगेन इट कुड बी ऑल्सो नेक्स्ट डिफरन्स की द रेट ऑफ रिॲक्शन किंवा स्पीड ऑफ रिॲक्शन म्हटलं तरी चालेल. स्पीड ऑफ रिॲक्शन हा लेस आहे अँड हिअर स्पीड इज मोर. बघा मिनिमम 5 डिफरन्स तर आपले इथंच झाले. त्यानंतर अजून एक सांगता येईल की ड्राय सेल्स हे नॉट रिचार्जेबल होते बघा, नॉन रिचार्जेबल. अँड हिअर लीड ॲसिड सेल्स आर रिचार्जेबल. आणि 6th याच्यामध्ये तुम्ही याचे कुठे कुठे यूज होतात तो देखील डिफरन्स सांगू शकता. ड्राय सेल कुठे यूज होतो आपला, इन टॉर्चेस किंवा रेडिओ यासारख्या इक्विपमेंट्समध्ये. अँड whereas this lead acid cell is used in car, bikes, etc. सो बघा आपले ऑलमोस्ट 6 पॉईंट्स झाले, म्हणजे तुम्ही याच्यावरती इझिली 3 मार्क्सचा क्वेश्चन जो आहे तो आन्सर याचं लिहू शकता. सो हा एक डिफरन्स झाला लीड ॲसिड सेल आणि ड्राय सेल यांच्यामधला. सो इथं हा पॉईंट झाला. आता याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ते छोटे छोटे आहेत एकदम. त्याच्यानंतरचा जो टाईप ऑफ सेल आहे इट इज निकेल कॅडमियम सेल. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला डायग्रॅम वगैरे काही सांगायची नाही आहे, जस्ट त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सो द थर्ड टाईप ऑफ सेल इज निकेल कॅडमियम सेल. आता याच्या नावातच आहे तुम्हाला निकेल आणि कॅडमियम यांच्यापासून बनलेला हा सेल आहे. आता याच्यामधला जो इलेक्ट्रोलाइट असतो इट इज KOH, दॅट इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, प्रत्येक टाईपच्या सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट हा असतोच. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे, जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सांगते की ह्या निकेल कॅडमियम सेलमध्ये जो इलेक्ट्रोलाइट यूज होतो इट इज KOH. हे सेल्स कुठले असतात माहिती आहे, जे आपण रिचार्ज करतो व चार्जिंगचे सेल असतात की नाही. आपण कॅमेरामध्ये जे सेल वापरतो बरेचदा किंवा बॅटरीमध्ये वगैरे सुद्धा ज्या प्रकारचे सेल वापरतो तेच काही सेल. आता जसे ड्राय सेल्स असतात ते आपण रिचार्ज चार्ज परत नाही करू शकत, एकदा यूज झाला की ते आपण टाकून देतो. पण हे जे निकेल कॅडमियम सेल असतात ते मात्र आपण पुन्हा रिचार्ज करून वापरू शकतो. त्याचं एक छोटंसं चार्जिंग युनिट असतं आणि ते सेल आपण परत चार्ज करतो बघा. सगळ्यांच्याकडे असतात, सगळ्यांनी हे बघितलेले पण असतील. सो ते जे सेल आहेत ते हे निकेल कॅडमियम सेल की जे आपण
पोर्टेबल इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत त्यांच्यामध्ये वापरतो. जनरली कॅमेराजमध्ये वगैरे हे जास्त प्रमाणात वापरले जातात बघा. चार्जिंगचे सेल अगदी साध्या सोप्या आपल्या व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं तर सो ते सेल असतात हे निकेल कॅडमियम सेल. एवढी त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात राहिली तरी भरपूर आहे. आणि ह्याचा यूज काय आहे की हा पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो, रिचार्ज करू शकतो. त्यामुळं ती एक इन्फॉर्मेशन. निकेल कॅडमियम सेलवरती तुम्हाला जास्तीची काही क्वेश्चन्स हे विचारले जाणार नाहीत, फक्त त्याचे कुठं यूज होतो आणि त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे एवढीच याच्यावरती प्रश्न हा विचारला जातो. आणि त्याच्यानंतरचा अजून एक प्रकार आहे दॅट इज लिथियम आयन सेल. जे आपल्या मोबाईलचे किंवा लॅपटॉपचे जे सेल असतात, आपण मोबाईलची बॅटरी म्हटलं ना, मोबाईलची बॅटरी उतरली, लॅपटॉपची बॅटरी उतरली, तर ती बॅटरी म्हणजे काय असते तर ते लिथियम आयनचे सेल असतात. हे देखील याचा देखील ॲडव्हान्टेज असा आहे की हे रिचार्ज आपण करू शकतो आणि हाय करंट जो आहे याच्यामधून प्रोड्यूस होऊ शकतो. हा एक त्याचा ॲडव्हान्टेज झाला. हा जो निकेल कॅडमियम जो सेल आहे, जसं आपण लीड ॲसिड सेलमध्ये बघितलं की 2 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स असतो, तसा याच्यामध्ये एक तो पॉईंट आहे की ह्या दोघांच्या एंड्स जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड्स आहेत त्याच्यामध्ये जो असणारा पोटेन्शियल डिफरन्स आहे तो 1.2 व्होल्टचा आहे. हा एक 1 मार्क्ससाठी तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती एवढे 2 किंवा 3 मॅक्सिमम प्रश्न विचारले जातात, ते पण फक्त 1 मार्क्सचे. काय की ह्याच्यातलं निकेल कॅडमियम सेलमध्ये असणारं पोटेन्शियल डिफरन्स कितीचं आहे, दॅट इज 1.2 व्होल्ट. आणि त्याचे युजेस मॅक्झिमम याच्यापेक्षा जास्त काही याच्यात विचारलं जात नाही, बट तुम्हाला माहिती असू देत. निकेल कॅडमियम सेल म्हणजे लक्षात आले ना की आपले जे चार्जिंगचे सेल असतात ते. आता हे लिथियम आयन सेल्स म्हणजे मोबाईल, लॅपटॉप यांच्यामध्ये जी आपली बॅटरी असते ती लिथियम आयन सेलची. हाय करंट याच्यातून प्रोड्यूस होतो आणि हे देखील आपण रिचार्ज करू शकतो. चार्जिंग करतो ना आपण त्याला, मग परत आपली बॅटरी फुल होते. सो तो एक याचा ॲडव्हान्टेज आहे की हाय करंट इज प्रोड्यूस्ड किंवा मोर करंट इज प्रोड्यूस्ड अँड इट कॅन बी रिचार्जेबल. ओके, सो हे एवढे 4 प्रकारचे सेल्स आपल्याला स्टडीमध्ये आहेत. पहिला आपला ड्राय सेल आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले लीड ॲसिड सेल, निकेल कॅडमियम सेल आणि लिथियम आयन सेल. ओके, आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक सर्किट, सेल, बॅटरी हे काही कन्सेप्ट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.